नमस्कार. सुहास माने मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्मार्ट मीटर का बसवायचे, स्मार्ट मीटर कायदेशीर कायदा काय सांगतो, तसेच स्मार्ट मीटर बसवण्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, स्मार्ट मीटर टेवोमीटर म्हणजे काय, स्मार्ट मीटर टेवोमीटर बसवणे का आवश्यक आहे, स्मार्ट मीटर टेवोमीटरचे प्रमुख फायदे काय आहेत, न बसवल्यास होणारे तोटे, परिणाम आणि वीज ग्राहकांना मीटर बसवण्यासंदर्भातील काहीतरी तरतुदी काय आहेत इत्यादींची अत्यंत इत्थंभूत माहिती आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. कायद्यातील तरतुदी काय आहेत हे आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये त्याची PDF देत आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि महावितरणमधील जे स्मार्ट मीटर लागलेले आहेत त्याविषयीची माहिती पूर्णपणे करून घ्या. महावितरण स्मार्ट मीटर व टीओडी मीटर विषयीची संपूर्ण माहिती. ऊर्जा वापर अधिक कार्यक्षम, पारदर्शक व ग्राहकांसाठी फायदेशीर करण्यासाठी स्मार्ट मीटर व टीओडी मीटर बसवणे आवश्यक आहे. स्मार्ट मीटर व टीओडी मीटर म्हणजे काय? स्मार्ट मीटर डिजिटल टू वे कम्युनिकेशन तंत्रज्ञानावर आधारित आहे. रिअल टाइम वीज वापराची माहिती देतात, अचूक बिलिंग करतात, मोबाईल ॲप ऑनलाईन पोर्टलवर वापर दिसतो. टीओडी मीटर टाइम ऑफ डे मीटर स्मार्ट मीटरची वैशिष्ट्ये दिवसातील वेगवेगळ्या वेळेत वीज वापर मोजतो. उदाहरणार्थ सकाळ, दुपार, संध्याकाळ वापराचे नियोजन करता येते. स्मार्ट मीटर व टीओडी मीटर बसवणे का आवश्यक आहे? भारत सरकार व विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार ऊर्जा बचत व वितरणातील पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी स्मार्ट मीटर बसवणे अनिवार्य आहे. पारंपरिक मीटरमधील त्रुटी, अंदाजे, बिलिंग व गैरव्यवहार टाळण्यासाठी, वीज वापरावर ग्राहकाचा प्रत्यक्ष नियंत्रण वाढवण्यासाठी, भविष्यकालीन प्रीपेड व मोबाईल ॲप आधारित सेवा सुरू करण्यासाठी तांत्रिक पायाभूत सुविधा उभारणे अशी आवश्यक आहे. स्मार्ट मीटर व टीओडी मीटरचे प्रमुख फायदे काय आहेत? अचूक बिलिंग, रिअल टाइम वापर नोंदवतात, अंदाजे बिलिंग संपते, ऊर्जा बचत, ग्राहक स्वतःचा वापर नियंत्रित करू शकतो, वीज बिल कमी करता येते. रिअल टाइम माहिती, मोबाईल ॲप, वेबसाईटद्वारे तात्काळ माहिती मिळते. सुरक्षा व पारदर्शकता, मानवी हस्तक्षेप कमी होतो, चोरी व फेरफार टळतात. ऑनलाईन वाचन, मीटरचे वाचन व बिलिंग ऑनलाईन, कर्मचारी येत नाहीत. टीओडी फायदे, पीक आवर व नॉन पीक आवर वापर वेगळा दिसतो. नॉन पीक वेळेत वापर केल्यास बिलात बचत शक्य आहे. गुणवत्ता खात्री, सर्व मीटर राष्ट्रीय नामांकन लॅबमध्ये तपासलेले, अचूकतेची खात्री, बसवणी मोफत आहे, ग्राहकाकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. स्मार्ट मीटर व टीओडी मीटर न बसल्यास होणारे तोटे, परिणाम. शासन व महावितरण योजनेनुसार बसवणी बंधनकारक. भविष्यात जुने मीटर टप्प्याटप्प्याने बंद केले जातील. जुने मीटर राहिल्यास बिलिंगमध्ये त्रुटी, अंदाजे वाचन, वीज चोरी यासंबंधी समस्या येऊ शकतात. रिअल टाइम वापराची माहिती मिळणार नाही. ऊर्जा बचतीच्या संधी गमावल्या जातील. नवीन योजना, प्रीपेड स्मार्ट कंट्रोल मोबाईल ॲप सेवा वापरता येणार नाहीत. नियमानुसार बसवणी नाकारल्यास तांत्रिक व कायदेशीर अडचणी येऊ शकतात. वीज ग्राहकाला मीटर बसवण्यासंदर्भात कायद्यातील तरतूद काय आहे? मीटर बसवण्याचे मूळ कायदेशीर तरतूद इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 2003 सेक्शन 55. वीज पुरवठा व वितरण आणि लेखापरीक्षणासाठी प्रत्येक टप्प्यावर मीटर बसवणे बंधनकारक आहे. सेक्शन 55 हे मूळ तत्व सांगते, मीटरशिवाय पुरवठा नाही. हा कलम 2003 मध्ये बनवला होता. तेव्हा स्मार्ट मीटर संकल्पना फारशी विकसित नव्हती, त्यामुळे त्यात स्मार्ट असा शब्द नाही, फक्त करेक्ट मीटर असा उल्लेख आहे. CEA सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटीला अधिकार दिलेले आहेत की कोणता मीटर योग्य आहे ते सांगणे. इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 2003 सेक्शन 55I मध्ये म्हटले आहे की इन अकॉर्डन्स विथ द रेग्युलेशन टू बी मेड बाय अथॉरिटी CEA, म्हणजेच केंद्रीय विद्युत प्राधिकरण CEA सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटीचे नियम बनवेल तेच योग्य मीटर ठरतील. केंद्रीय विद्युत प्राधिकरण CEA सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटीचे वीज मीटर संदर्भातील नियम, इन्स्टॉलेशन अँड ऑपरेशन ऑफ मीटर्स रेग्युलेशन 2006. सर्व नवीन ग्राहकाला स्मार्ट मीटर प्रीपेमेंट फीचरसहित देणे बंधनकारक आहे. जुन्या मीटरचे टप्प्याटप्प्याने स्मार्ट मीटर रूपांतरण करणे आवश्यक आहे. ज्या भागात नेटवर्क आहे तिथे स्मार्ट मीटर प्रीपेमेंट मोडमध्ये बसवायचा आहे. ज्या भागात नेटवर्क नाही तेथे स्टेट इलेक्ट्रिसिटी रेग्युलेशन कमिशनच्या परवानगीने प्रीपेमेंट मीटर बसवता येईल. जास्त क्षमतेच्या हाय करंट ग्राहकासाठी ॲटॉमिक रिमोट रीडिंग फॅसिलिटी असलेले मीटर किंवा स्मार्ट मीटर वापरायचे आहेत. तसेच
महाराष्ट्र वीज नियामक आयोग यांच्या विद्युत पुरवठा संदर्भातील विनियम MERC इलेक्ट्रिसिटी सप्लाय कोड अँड स्टँडर्ड परफॉर्मन्स ऑफ डिस्ट्रीब्युशन लायसन्सेस इन्क्लुडिंग पॉवर क्वालिटी रेग्युलेशन 2021 रेग्युलेशन नंबर MERC लीगल 2021/66 डेट 25/2/2021 मधील विनियम 15.1.1 मध्ये खालीलप्रमाणे उल्लेख आहे. नवीन वीज जोडणी स्मार्ट मीटर दिवाय दिली जाणार नाही. जुने मीटर हळूहळू स्मार्ट मीटर किंवा रिमोट रिडिंग मीटरने बदलले जाणार. मीटर कोणाच्या मालकीचे असते? केंद्रीय प्राधिकरण यांच्या मीटर संदर्भातील अधिनियम सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी इन्स्टॉलेशन अँड ऑपरेशन मीटर्स ऑफ रेग्युलेशन 2006 मधील रेग्युलेशन क्रमांक 6 मध्ये खालील बाबींचा उल्लेख आहे. ओनरशिप ऑफ मीटर कंझ्युमर मीटर शाल जनरली बी ओन्ड बाय लायसन्सीज. मीटरचा मालक हा वितरण परवानाधारक MSEDCL असतो. ग्राहक फक्त वापरकर्ता असतो. मीटरची देखभाल व दुरुस्ती कोण करते? केंद्रीय प्राधिकरण यांचे मीटर संदर्भातील अधिनियम सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी इन्स्टॉलेशन्स अँड ऑपरेशन ऑफ मीटर्स रेग्युलेशन 2006 मधील रेग्युलेशन क्रमांक 10-11 मध्ये खालीलप्रमाणे उल्लेख आहे. ऑपरेशन टेस्टिंग अँड मेंटेनन्स ऑफ मीटर. सर्व प्रकारचे मीटरचे ऑपरेशन टेस्टिंग मेंटेनन्स हे लायसन्सी MSDCA कडून केले जाते. मीटर बसवण्यासाठी, तपासणीसाठी, वाचनासाठी किंवा देखभालीसाठी ग्राहकांनी परवानगी द्यावी लागते. महावितरणकडून बसवण्यात येणारे स्मार्ट मीटर प्रीपेड आहेत का पोस्टपेड? सध्या महावितरणकडून स्मार्ट मीटर TOD मीटर बसवण्यात येत आहेत. हे मीटर पूर्वीच्या मीटरप्रमाणेच पोस्टपेड आहेत. याबाबत माननीय मुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी देखील विधानसभेमध्ये निवेदनाद्वारे स्पष्ट केलेले आहे. महावितरणला ग्राहकाच्या परिसरात जाण्याचा अधिकार आहे का? विद्युत कायदा 2003 इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 2003 सेक्शन 163 मधील खालीलप्रमाणे उल्लेख आहे. वितरण कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधीस मीटर बसवण्यासाठी, तपासणीसाठी किंवा देखभालीसाठी ग्राहकाच्या परिसरात प्रवेश करण्याचा कायदेशीर अधिकार आहे. तसेच महाराष्ट्र वीज नियामक आयोग, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी रेग्युलेशन कमिशन MERC यांच्याकडून विद्युत पुरवठा संदर्भातील विनियम इलेक्ट्रिसिटी सप्लाय कोड अँड स्टँडर्ड ऑफ परफॉर्मन्स डिस्ट्रीब्युशन लायसन्सेस इन्क्लुडिंग पॉवर क्वालिटी रेग्युलेशन 2021 रेग्युलेशन नंबर MERC लीगल 2021/66 डेट 25/2/2021 विनिमयमधील 9 व 9.4 मध्ये खालील बाबींचा उल्लेख आहे. डिस्ट्रीब्युशन लायसन्सेस. महावितरण किंवा वीज वितरण कंपनीला ग्राहकाच्या जागेत प्रवेश करण्याचा अधिकार पॉईंट ऑफ सप्लाय मीटरपर्यंत किंवा पुरवठा बिंदूपर्यंत आहे. ग्राहकाने वितरण कंपनीला प्रवेश करण्यास किंवा अधिकृत काम करण्यास नकार दिला तर कंपनी 24 तासाचा लेखी अथवा डिजिटल नोटीस देऊन SMS, ईमेल, WhatsApp इत्यादी देऊन त्यानंतर वीज पुरवठा बंद करू शकते, जोपर्यंत ग्राहक सहकार्य करीत नाही तोपर्यंत. स्मार्ट मीटर बसवण्याबाबत केंद्र व महाराष्ट्र शासनाचा JR आहे का? होय. दिनांक 17 ऑगस्ट 2021 रोजी भारत सरकारच्या विद्युत मंत्रालयाने अधिसूचना क्रमांक 23/35/2019 RR अन्वये विद्यमान मीटर स्मार्ट मीटरमध्ये बदलायचे आहेत. कृषी ग्राहक वगळून त्या संदर्भातील वेळापत्रक जाहीर केलेले आहे. तसेच दिनांक 23 मे 2022 रोजी भारत सरकारच्या विद्युत मंत्रालयाने अधिसूचना क्रमांक 23/35/2019 RR अधिसूचनेनुसार सुधारणा करून विद्यमान मीटर स्मार्ट मीटरमध्ये बदलणे संदर्भातील सुधारित वेळापत्रक जाहीर केलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा व विद्युत कामगार विभाग यांनी शासन निर्णय क्रमांक संकलन 2021-2015 ऊर्जा 5 दिनांक 25/8/2022 अन्वये सुधारित वितरण क्षेत्र योजना सुधारणा अधिष्ठित आणि निपस्ती आधारित योजना रिमॅप्ड डिस्ट्रीब्युशन सेक्शन स्कीम रिफॉर्म्स बेस्ड अँड रिझल्ट लिंक्स RDDS योजनेअंतर्गत वीज ग्राहकाकरता कृषी पंप ग्राहक वगळून स्मार्ट मीटर बसवण्याकरिता मान्यता दिली आहे. ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांचे पत्र क्रमांक PPM 2025 पत्र क्रमांक 17 178
परा सदतीस दिनांक 25/8/2024 अन्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रात स्मार्ट मीटरची अंमलबजावणी करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. ग्राहकाला मीटरचा प्रकार निवडण्याचा अधिकार आहे का? उत्तर नाही. विद्युत कायदा 2003, केंद्रीय विद्युत प्राधिकरण CEA, महाराष्ट्र वीज नियामक आयोग MERC यांच्या नियमानुसार व आदेशानुसार ग्राहकाला योग्य ते मीटर बसवणे व आवश्यकतेनुसार ते बदल करणे महावितरणला बंधनकारक आहे. त्यासाठी ग्राहकाची संमती आवश्यक नाही. स्मार्ट मीटर बसवल्यावर बिल जास्त येते का? नाही. स्मार्ट मीटर TOD मीटर हे विजेचे अचूक मोजमाप करते. याच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे आपल्याला दररोजचा विजेचा वापर किती होत आहे ते पाहता येते आणि त्यानुसार आवश्यक ते वापरावर नियंत्रण आणता येते. स्मार्ट मीटर बसविण्यास ग्राहक विरोध करू शकतो काय? कायद्यानुसार ग्राहक विरोध करू शकत नाही. विद्युत कायदा 2003, केंद्रीय विद्युत प्राधिकरण CEA आणि महाराष्ट्र वीज नियामक आयोग MERC यांच्या नियमानुसार व आदेशानुसार ग्राहकाला योग्य ते मीटर बसवणे व आवश्यकतेनुसार ते बदलणे महावितरणला बंधनकारक आहे. जर ग्राहक विरोध करतो तर तो एकंदरीत कायद्याचे उल्लंघन समजले जाते. तसेच विरोध करणे किंवा मीटरची तोडपाड करणे म्हणजे सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे असे समजले जाते. त्यामुळे सदर कामास विरोध केल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई होऊ शकते. आपल्याला स्मार्ट मीटरविषयी आत्तापर्यंत खूप सारी माहिती मी सांगितलेली आहे. तसेच आपल्याला आणखी काही माहिती हवी असल्यास आपण मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपण प्रश्न विचारू शकतात. तसेच आपल्याला स्मार्ट मीटरविषयी आणखी काही अडचणी असल्यास ते पण आपण मला नक्की विचारू शकता. तसेच व्हिडिओ हा कसा वाटला हे आपण तो आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच ज्या कोणत्या पण सरकारी सूचना आहेत त्याविषयीची कागदपत्रे काय आहेत याविषयीची मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. आपण तेथून ते डाउनलोड करू शकता. आणि हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा. धन्यवाद.